विकास महासंघाच्या वतीने जे निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन आणि त्या निवेदनामध्ये असलेल्या मागण्या याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। मीच नव्हे तर आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आजच मी तुमच्या सोबत असल्याचं जाहीर करत आहे। आमचे पक्षप्रतोद नगरसेवक संकेतजी भोईर या ठिकाणी आहेत, तेही पक्षाच्या वतीने भूमिका मांडतीलच, पण गटनेता म्हणून माझ्या विरोधी पक्षातला कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वतीने आणि आमच्या गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असताना तुमच्याबरोबर तन मन धनाने या लढ्यामध्ये सहभागी आहे। आम्ही 11ही नगरसेवक तुमच्यासोबत आहोत। विशेष म्हणजे मला सांगायचा, अशोक भोईर साहेब जे तुमचं नेतृत्व करतात अपंग विकास महासंघाचं, तर त्या संघटनेमध्ये माझे लहान बंधू जे हँडिकॅप आहेत तेही आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून तेही कधी माझ्याकडे येत असतात। माझा लहान भाऊ सक्का गणेश बोरगावकर हा हँडिकॅप आहे आणि तुमच्या संघटनेचा सभासद आहे, त्याच्यामुळे तुमच्या सर्व सुखदुःखाशी माझी नाळ जोडलेली आहे। याच्या आधी ज्या वेळेला काही आंदोलन झाले, काही मोर्चे झाले, त्या वेळेला मी तुमच्यासोबत होतो आणि आता तर माझा पक्ष आणि आमचे नगरसेवक सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि याच्या आधी पण होतो आणि याच्या पुढेही राहणार। त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला येणाऱ्या महासभेमध्ये ह्या प्रतिक्रिया उमटतील। याच्यातल्या फक्त एकच आहे की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या मंजूर करून घेताना माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र राहा, एकसंघ राहा, संघटित राहा। कुठेतरी विभागणी होईल, कुठेतरी फूट पडेल, मग काहींना अर्ध कोणीतरी वेगळंच म्हणजे काय दाखवलं जाईल गाजर, तर तसं न होता सगळ्यांनी संघटित राहा एवढीच विनंती आहे। विजय आपलाच आहे। धन्यवाद। पहिल्या आंदोलनाला साहेबाचा पूर्ण जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनात सामील होणारे हे बोरगावकर साहेब आहेत। तुम्ही जरा दोन शब्द बोलावा। ध्यास दिव्यांगांचा विकास हा अपंग विकास महासंघाचा ब्रीद वाक्य आहे आणि या माध्यमातून मॅडम तुम्हाला सांगू शकतोय की आमच्या 4च मागण्या आहेत। यापैकी पहिली मागणी जर असेल तर आमची दिव्यांगांची वेळेवर पेन्शन मिळत नाहीये मॅडम। पेन्शन दिली जाते पण ते वेळेवर येत नाही। आता आमचा दिव्यांग त्याच्यावरतीच अवलंबून असल्यामुळे त्याची खूप उपासमार होत आहे। दुसरा प्रश्न असा आहे की दिव्यांगांसाठी जे साधारणतः अर्थसहाय्य दिलेलं आहे 2017-18च्या नंतर, त्याच्यावरती आमच्या दिव्यांगांनी कुठेही येणं करता सन्मानाने जगण्यासाठी काही स्टॉल उभारण्यात आलेले आहे मॅडम। त्या स्टॉलसाठी आम्हाला परवानगी देण्यात यावा जेणेकरून आमचा दिव्यांग, कारण टांगती तलवार जी आहे ती होणार नाही। तिसरा प्रश्न असा आहे की आम्ही घरांसाठी काही प्रस्ताव मांडलेला आहे। गेल्या मागच्या ज्या आयुक्त मॅडम होत्या त्या मॅडमच्या माध्यमातून दिव्यांगांचा BOSPच्या माध्यमातून घरांची मागणी केली होती आणि त्या संदर्भातला शासनाकडे प्रस्ताव सुद्धा मंजूर होऊन आलेला आहे। आणि चौथा प्रश्न असा आहे की दिव्यांगांसाठी एक भूखंड राखीव ठेवलेला 2017च्या याच्यामध्ये महासभेमध्ये ठराव झालेला आहे। तिथे आमचं दिव्यांगन भवन झालं पाहिजे, दिव्यांगांच्या ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजे, दिव्यांगांची व्यायामशाळा झाली पाहिजे, असे अनेक उपक्रम तिथं करू शकतो। कारण जे व्यायामशाळा आहे, गार्डन आहेत, हे दिव्यांगांच्या सामान्य लोकांना जे आहेत तसे आमचे नाही आहेत। त्याच्यामुळे आम्हाला जसं हवंय तसं पाहिजे। ती जागा जी आहे, भूखंडाची जागा आहे, ती सुद्धा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे। मी आपणास विनंती करेन की आमचा 6 तारखेचं आंदोलन आहे। आम्ही निवेदन द्यायला 200च्या वरती लोक आलेलो आहोत मॅडम। जर आंदोलन करायचं असेल तर त्या दिवशी अवस्था काय होईल हे फक्त तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे।